समाजामध्ये जागृती झालेली आहे आलेली आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये कोणी काही शिवीगाळ केली, दम दिला, काय थोपाटीत मारली तरी पूर्वीच्या काळामध्ये लोक पोलीस स्टेशनला जात नव्हते. त्याच ठिकाणी मिटवायचे किंवा दलितांना वाटायचं वाद नको म्हणून ते थांबायचे. पण आता एकाला अरे म्हटल्याबरोबर त्याला कार्य म्हणण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आलेली आहे. आणि कुणी काय उलट सुलट बोललं किंवा हल्ला केला किंवा आणि काही केलं तर पूर्वीच्या काळामध्ये 7 विषयावर अटक लागत होता. आता आमचं सरकार आल्यानंतर 14ला आम्ही 21 विषयावरती अट्रॉसिटी आम्ही लावतो. आणि त्यामुळं जर दलितांवर अन्याय केला तर लोक ताबडतोब पोलीस स्टेशनला जातात. त्यामुळं अत्याचाराचं प्रमाण खेड्यापाड्यामध्ये अजून आहे. ते कमी झालं पाहिजे. आमच्या मंत्रालयाचा प्रयत्न आहे. सामाजिक न्याय खात्याचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, कोणावर सामाजिक अन्याय होता कामा नये. आणि अट्रॉसिटीच्या संबंधामध्ये आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे, या केसमध्ये नसणाऱ्या लोकांची नावं त्यात होऊ नये, पोलिसांनी चौकशी करावी आणि जो त्याला जबाबदार आहे अशाच लोकांवरती गुन्हा नोंदवला पाहिजे. इनोसंट लोकांवरती तो गुन्हा नोंदवू नये. आणि गावातला जे ग्रुप जो असतो जो त्या ग्रुपच्या विरोधामध्ये असतो तो ग्रुप ज्याला लोकांना सांगतो की ही नावं टाका, ती नावं टाका. त्यामुळं आपल्या समोरच्या विरोधकांना विनाकारण त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न एक ग्रुप करत असतो. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करूनच त्यांच्यावर तो गुन्हा लावावा. जे ज्यांचा संबंध आहे अशा लोकांवरती गुन्हा असा लावू नये असं आपलं मत आहे. आणि खोट्या अट्रॉसिटी होऊ नये ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. तसं नाही होतं ते. असा प्रश्न होता की अनुसूचित जाती जनजाती जो आयोग आहे त्या आयोगात किती तक्रारी करून सुद्धा ते सुनावणी घेत नाही व कारवाई करत नाही. उलट त्यामध्ये सामंजस्य भाव ऍक्शन घेतल्या जाते, गुन्हे दाखल होत नाही, पोलीस विभागात गुन्हे दाखल होत नाही. हा यांचा प्रश्न होता. यावर आपलं काय? गुन्हे दाखल म्हणजे जर पोलीस स्टेशननी समजा त्यांनी अट्रॉसिटीची मागणी किंवा गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न झाला तर अलीकडे DYSP या रँकचा अधिकारी त्याची इन्क्वायरी करतो आणि खरोखर ती अट्रॉसिटी आहे का याचा अभ्यास करून ती अट्रॉसिटी लावण्यात येते. पण जर त्या व्यक्तीचा आग्रह असेल की बाबा तिथे याला अट्रॉसिटी लावला पाहिजे तर ते राज्याच्या SC आयोगाकडे जातात किंवा आमच्या केंद्राला असणाऱ्या आयोगाकडे येतात. आणि मग त्या ठिकाणी आमच्याकडे चेअरमन, डेप्युटी चेअरमन आणि काही मेंबर आहेत. त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना बोलवलं जातं आणि चेअरमन, डेप्युटी चेअरमन त्यांना आदेश देतात की या ठिकाणी हा गुन्हा लागला पाहिजे किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला सस्पेंड केलेला आहे, त्याला प्रमोशन मिळालेलं नाही आहे तर ते सुद्धा त्या कमिशन मध्ये जातात. आणि कमिशनने घेतलेल्या निर्णयाला काही वेळेला प्रतिसाद मिळतो पण अनेक वेळेला त्या बँका किंवा ते अधिकारी ऐकत नाही आहे. त्यामुळं त्या आयोगाला काय अधिकार अजूनही मिळावे यासाठी प्रयत्न होणं त्यांना आवश्यक आहे. फक्त हिअरिंग होतं आणि मग आदेश जो त्याने काढलेला आहे याला कामावर घ्यावं तर ते अधिकारी ऐकत नाही आहे. त्यामुळं आपण तुझे म्हणतोय त्याप्रमाणे या थोड्या अडचणी आहे. म्हणून त्या आयोगाला काही अधिकार देण्याच्या संबंधामध्ये राज्य आणि केंद्राने विचार करणं आवश्यक आहे. आणि नक्की त्यासाठी आम्ही विचार करत आहोत की बाबा त्या आयोगाला काही अधिकार असले पाहिजे. आणि अन्याय झालेल्या लोकांना न्याय जर द्यायचा असेल, खाली न्याय मिळत नाही म्हणून तो आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या आयोगाकडे आलेल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका आहे.